या मारहाणी संदर्भात 10 जणांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, कोणत्या मोठ्या नावांचा समावेश आहे का? खरं म्हणजे राष्ट्रवादीचे जे सूरज चव्हाण आहेत यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतल्याची माहिती येते आणि इतर जे कार्यकर्ते आहेत स्थानिकचे यांना देखील पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांना एकूण आता सूरज चव्हाणांसह ताब्यात घेतले, तर एक आरोपी जो आहे तो सध्या फरार आहे. नक्कीच या संदर्भात इतर कोणत्या राजकीय पक्षांकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? सध्या तरी कुठल्याही पक्षाकडनं प्रतिक्रिया वगैरे आलेली नाही. मात्र फरार आरोपीचा शोध जो आहे तो लातूर पोलीस घेत आहेत. विजय घाटगे यांच्याकडनं काही माहिती मिळते का? विजय घाटगे सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयावरती त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्याशी आपण फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, मात्र त्यांचा फोन जो आहे तो बंद आहे. सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला सांगितला होता अशी देखील माहिती मिळते, त्या संदर्भातली काय माहिती? एकूणच पाहिलं तर सर्वपक्षीय संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांनी सूरज चव्हाण जे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसा आदेश देखील अजित पवारांनी सूरज चव्हाणांना दिले होते आणि सूरज चव्हाणांकडे राजीनामा देखील घेतला होता. मात्र आता जे राजकीय पक्ष आहेत किंवा इतर संघटना आहेत ती सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून हकालपट्टी करावी अशा प्रकारची मागणी देखील लावून धरत आहेत. पण या मागणीवर काही पुढे कारवाई होऊ शकते का? शिवाय अशा मारहाणी संदर्भात इतर काही कार्यकर्ते मंडळी यातनं काही शिकतील का किंवा हे सूचक असेल का? काय वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे पाहायला गेलं तर मागच्या 3 दिवसापासून छावाचे कार्यकर्ते असतील, राजकीय संघटना असतील हे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याकडून अशा प्रकारची जी मारहाण होते त्याचा निषेध करतायत. काल जर पाहायला गेलं तर छावाचे कार्यकर्ते आक्रमक होत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा देखील राजीनामा मागतायत आणि सूरज चव्हाण यांची हकालपट्टी जी आहे ती पक्षातून करावी अशा प्रकारची मागणी आता जोर धरू लागली आहे. नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. आपण पाहू शकतो सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली आहे. विजय घाटगे मारहाण प्रकरणातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.